नंदुरबार जिला शाहदा और तलौदा तालुकाओं में चल रहा अवैध ईंट भट्टों को तत्काल बंद करने के संबंध में भारतीय आदिवासी टाइगर आर्मी के पदाधिकारी अपने कार्यालय में सिविल शिकायत दर्ज कराते हैं कि शाहदा एवं तलौदा तालुका में बड़े पैमाने पर अवैध ईंट भट्टे संचालित हो रहे हैं तथा अवैध ईंट भट्टों की अनुमति के बिना ईंट भट्टे संचालित हो रहे हैं। नियंत्रक विभाग से कोई अनापाती प्रमाण पत्र प्राप्त नहीं किया गया। इससे नागरिकों के स्वास्थ्य और पर्यावरण के लिए गंभीर समस्या पैदा हो रही है। शहरी और ग्रामीण दोनों क्षेत्रों में ईंट पारंपरिक तरीके से बनाई जाती है। मिट्टी के साथ ही मिट्टी से बनाई जाती है और फिर उन्हें ईंधन के रूप में कोयला और लकड़ी का उपयोग करके भट्टी में पकाया जाता है। बच्चों को पैसे का लालच देकर उनका भविष्य खराब कर रहे हैं और ये कानूनी जुर्म है जिस पर सख्त कदम उठाना बहुत जरूरी है। जावेद शेख की रिपोर्ट। जोहार जय आदिवासी। आज आम्ही आदिवासी संविधान सेना भारतीय ट्रायबल टायगर सेना हे संघटना वीट भट्टी संदर्भात 14/5/2024 रोजी पत्रव्यवहार केलं होतं। हे पत्रव्यवहाराच्या स्थानिक जबाबदार अधिकारी डिपार्टमेंट शहादा तालुक्याची ही कुठलीही कारवाई कुठलीही चौकी केलेली नाही आणि ज्या वीट भट्टी जे मालक आहे ते बाहेर राज्यातून आलेले आहेत। हा आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी जिल्ह्यामध्ये कुठलीही परमिशन यांनी घेतलेली नाही, कुठलीही यांनी हे ठराव घेतलेला नाही आणि बेकायदेशीरपणे चालवत आहेत। आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणे घरकुल शासनाने दिलेले आहे। आज त्याचा गैरउपयोग करून अव्वाच्या सव्वा करून अवादी पद्धतीने जे लूटमारी चालू आहे हे कुठं थांबायला पाहिजे आणि वीट भट्टी हे जे वीटाचे दर आहे हे गगनाला भिडले हे कमी व्हायला पाहिजे। हे पत्र आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून पण जबाबदार अधिकारी कोणीही याची दखल घेतलेली नाही, म्हणून आम्हाला इथं बसावं लागत आहे। कारण आज नाही आम्हाला इथं न्याय भेटणार तर आमचं पुढचं आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे आम्ही करणार आहे। जोहार जय आदिवासी। आणि एक दुसरा विषय असा आहे जे बालमजुरी कायदा जो गुन्हा आहे असं शासनाने कायदा बनवलेले आहे। आज तिथं लहान मुलांना हे कामावरती बोलवतात। त्याचं शिक्षणाच्या त्याच्या हे म्हणजे भविष्य आहे आणि त्यांनी काही भूलथापा देऊन रोजगाराच्या आमिष दाखवून ते बोलवतात आणि तिथं एवढं प्रदूषण होत आहे। त्या प्रदूषणावरती कोणीही लक्ष देत नाही, कुठलाही अधिकारी जात नाही। फक्त अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी हे जातात आणि बाहेरून सांगतात आम्हाला पैसे देतात, आम्ही पैसे देतो आणि तलाठी मंडळ अधिकारीच्या आशीर्वादाने सगळं काय चालू आहे। कुठंतरी तलाठी मंडळ अधिकारी ज्यांना पण तहसीलदार साहेब किंवा जिल्हाधिकारी साहेब हे कुठं वाचवण्याचा प्रयत्न करत असेल म्हणून हे बिंदास हे माफियासारखं चालवत आहेत। काही एकाच व्यक्ती विचारायला गेला तर त्यांना हम इतने पैसे देते, हमको तुमको जो करना है वो कर लो, ही भाषा हे कुंभार समाज वापरत आहेत। तर हे कुठं थांबायला पाहिजे। कारण कायद्यात असं म्हटलं आहे की आदिवासी एरियामध्ये बाहेरून आलेला व्यक्ती कोणीही बिझनेस करू शकत नाही। जर त्याला बिझनेस करायचा असेल तर त्याला ग्रामसभेचा ठराव घ्यावा लागेल, जनजाती आयोगाच्या परवानगी घ्यावी लागेल, राष्ट्रपती महोदयाची घ्यावी लागेल। मग हा आदिवासी जिल्हा एक कोणाचा जिल्हा आहे, मग इथं आदिवासींची नाही चालत आहे असं आम्हाला दिसत आहे। म्हणून आम्हाला इथं बसावं लागतं आहे। हे कुठेतरी थांबायला पाहिजे हीच आमची मागणी आहे। जोहार जय आदिवासी।